नमस्कार, मी माधुरी कुमकार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे अनेक कारनामे समोर येतात. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं याआधी स्पष्ट झालंय. मात्र आता त्याचा जो कारनामा समोर आलाय त्यावरून गाडेच्या अनेक प्रतापांवर शिक्कामोर्तब होतोय. पाहूया दत्ता गाडेच्या नव्या कारनाम्यावरचा हा रिपोर्ट. आरोपी दत्ता गाडे याच्या विषयी तपासामध्ये अनेक खळबळजनक माहिती समोर येते. दत्ता गाडेचा पोलीस गणवेशातील एक फोटो व्हायरल होतोय. गाडे हा स्वारगेट आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांच्या गणवेशात फिरायचा. पोलीस असल्याचं सांगून तरुणींना तो फसवायचा अशी चर्चा होती. त्याच्या या फोटोची जोरदार चर्चाही सुरू झाली. पण या सगळ्यातून दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे हे मात्र अगदी स्पष्ट झालंय. दत्ता गाडे बस स्थानक परिसरात पोलीस गणवेशात फिरायचा. त्याच्या अंगावरील पोलिसाचा गणवेश पाहून प्रत्येकाला तो पोलीस असल्याचंच वाटायचा. गाडेने पोलिसाच्या वेशातील फोटोही काढले असावेत. त्याच्या मोबाईलमध्ये हे फोटो आढळून आले होते. गाडेला या आधीही पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये असे काही फोटो आहेत ही बाब पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही. त्याच वेळी पोलिसांनी त्याचा कसून तपास का केला नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. दत्ता गाडेला गेल्या वर्षी स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेला हा फोटो आहे. आपण पोलीस आहे अशी बतावणी करून पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो असं सांगत दत्ता गाडे अनेक मुलींशी ओळख वाढवायचा. गाडेने परिधान केलेला हा पोलिसाचा गणवेश नक्की कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याचा होता की त्यानं तो शिवून घेतला होता याचा तपास सुद्धा होण्याची गरज आहे. बेकायदेशीररित्या पोलिसांचा गणवेश घालून एक आरोपी सरेआम फिरतोय ही बाब पोलिसांच्या लक्षात आली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. दत्ता गाडे सातत्यानं स्वारगेट बस स्टँड परिसरात गिरट्या घालत असायचा. कधी पोलीस अधिकारी कधी बस कंडक्टर असल्याचं भासवून त्यांनी अनेकांना लुटलंय. त्याच्यावर वेगवेगळ्या बस स्टँड परिसरात पोलीस ठाण्यांमध्ये 6 गुन्ह्यांची नोंद आहे. दत्तात्रय गाडे इतके दिवस पोलिसी गणवेशात फिरत असेल तर ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही हाच मोठा प्रश्न आहे. गाडे ही सराईत गुन्हेगार आहे हे आधीच स्पष्ट झालेलं आहे. मात्र सध्या त्याचे जे एक एक कारनामे समोर येतात ते मात्र मोठी खळबळ उडवून देणारे आहेत. स्वारगेट शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारातील प्रमुख आरोपी असणारा दत्ता गाडे ह्या महिलांना फसवायचा, त्यांना निर्जन सही नेऊन त्यांच्याकडचे पैसे आणि मोबाईल घेऊन पसार व्हायचा अशी धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. स्वारगेट बस प्रकरणामध्ये ती तरुणी होती, तिला त्याने कंडक्टर असल्याचं सांगून बसमध्ये नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले होते. त्याचबरोबर त्याने अनेक महिलांना अशाच पद्धतीनं कधी मी पोलीस असल्याचं भासवायचा तर कधी कंडक्टर असल्याचं भासवायचा आणि त्यांची शारीरिक पिळवणूक करायचा अशी धक्कादायक माहिती आता पुढे आलेली आहे. आता तो कधी कंडक्टर तर कधी पोलीस असल्यामुळे त्याच्यावरती कोणाचाही संशय पुढे येत नव्हता, परंतु आता त्याच्या बाबतीमध्ये अनेक धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. आता पोलीस तपासात या बाबतीमध्ये काय काय पुढे येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.